पार पाडतोय. आजचा हा कार्यक्रम आपण विशेष म्हणजे कार्यक्रमाचा विषय छात्र भारती आणि मी असा असताना आपल्या छात्र भारती या विद्यार्थी संघटनेतून अ, अंजलीताई उगावकर असतील, आमदार कपिल पाटील साहेब असतील, यांनी जे त्यावेळेला छात्र भारतीमध्ये जो लढा दिलाय, जे काम केलंय आणि आज छात्र भारतीची जी टीम आहे, जी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात तळागाळात काम करते, तर यांना आपल्यासारख्या जे आपल्यात कार्यकर्ते होऊन गेले, त्या त्यामध्ये अंजलीताई आहेत, त्या जॉईन झाल्यात. आमदार कपिल पाटील साहेब थोड्या वेळात जॉईन होणार आहेत. तर अशा ह्या आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय, छात्र भारती आणि मी. तर मी आजच्या कार्यक्रमाचं थोडक्यात प्रास्ताविक आणि ताईंचं स्वागत करण्यासाठी छात्र भारतीचे राज्याध्यक्ष प्राध्यापक रवींद्र मेढे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं थोडक्यात प्रास्ताविक करावं आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद समाधान. प्रथमतः मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी माझ्याकडे स्वागताची त्याचबरोबर ताईंचा आणि सरांचा थोडक्यात परिचय करून देण्याची जबाबदारी आहे. मी आपला 1 ते 2 मिनिटं फक्त वेळ घेणार आहे, कारण की जास्तीत जास्त वेळ आपले जे आजचे वक्ते आहेत, मार्गदर्शक आहेत, त्यांना जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून 1 ते 2 मिनिटात मी फक्त परिचय करून देतोय. आजचे जे आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत त्या आहेत माननीय ऍडव्होकेट अंजली गोपाळ पाटील. त्या नाशिकमध्ये असतात. त्यांचं शिक्षण BSc MA LLM झालेलं आहे. त्या ऍडव्होकेट म्हणून सध्या कार्यरत आहेत. त्याचबरोबर विविध संस्था संघटनांचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे, त्याचबरोबर करत देखील आहेत. विविध कायद्यांच्या समित्यांवरती सदस्य म्हणून देखील ताई काम करतायत, मार्गदर्शन देखील करतायत. प्रामुख्याने छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं म्हणजे आजचा जो आपला विषय आहे आणि त्या विषयासाठीच आपण दोन्ही मान्यवरांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. 1984 ते 1987 या दरम्यान आपले पहिले कार्यवाह म्हणून ताईंनी काम बघितलेलं आहे. त्याचबरोबर या काळामध्ये अत्यंत भरीव योगदान देखील संघटनेमध्ये ताईंनी दिलेलं आहे. महाराष्ट्रभर संघटना वाढीसाठी खूप मोठं योगदान व काम ताईंचं आहे. त्याचबरोबर आंदोलनाच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर BEd कॉलेजचं कॅपिटेशन फी विरोधात असलेलं आंदोलन, त्याचबरोबर दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची फी माफी व्हावी या म्हणून राज्य पातळीवर केले गेलेलं आंदोलन, त्याचबरोबर हुंडा विरोधी अभियान, या असे अनेक आंदोलनांनी ताईंनी नेतृत्व केलेलं आहे आणि त्यातून एक व्यक्तिमत्व फुलत जाऊन ताईंनी विविध क्षेत्रामध्ये शिक्षण, आरोग्य, कायदा, पर्यावरण या विविध क्षेत्रामध्ये देखील भरीव असं काम केलेलं आहे. तर ताईंच्या आणि आपल्या मधला आडपडदा मी जास्त वेळ न ठेवता ताईंना विनंती करतो, कृपया ताईंनी छात्र भारतीची स्थापना, त्याचबरोबर तुम्ही ज्या वेळेत काम केलं ते काम, त्याचबरोबर छात्र भारती स्थापन होण्यामागे काय भूमिका होती, ही भूमिका आपल्या सर्व महाराष्ट्रभरातील नवीन कार्यकर्त्यांना सांगावी, जेणेकरून माझ्यासहित महाराष्ट्रभरातील सर्व कार्यकर्त्यांना छात्र भारतीची स्थापनेमागची भूमिका आणि सुरुवातीचा काळ काय होता तो माहित होईल. कृपया ताईंनी त्यांची मांडणी करावी. ताई आवाज येत नाहीये. नमस्कार. हो नमस्कार. नमस्कार. येतोय आवाज? हो 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 येतोय. खरं तर आज स्वातंत्र्य दिन आहे आणि उणे पुरे 36 वर्ष आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना छात्र भारतीत काम करायला सुरुवात होऊन 36 वर्ष इज अ बिग पिरियड फॉर मी. मोठाच हा कालावधी आहे आणि आता या क्षणाला मागे वळून बघताना छात्र भारती आणि मी असा विचार करत असताना काही मुद्दे, काही सूत्र समोर ठेवून मी तुमच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करणार आहे. यात प्रथमतः आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत, सगळ्यांना शुभेच्छा देतो आहोत, ऑनलाईन देतो आहोत. हे सगळं न्यू नॉर्मल आपण स्वीकारलंय आता. आपलं बोलणं सुद्धा, संवाद सुद्धा आता ऑनलाईन होतो आहे. तर हे स्वीकारत असताना आपण मागे जी काही वाटचाल केली आहे, आज तुम्ही खरं हा उपक्रम सुरू करून मला खूपच आनंद झाला आहे की हा एक चांगला रिमेंबरन्स आहे, एक चांगली आठवण आहे ही आमच्यासाठी. आणि ही आठवण तुमच्याबरोबर शेअर करताना खरं तर आता आमचे वयाचे पण आता असेच पडाव आहेत असं म्हणायला हरकत नाही, की जसं आता आम्ही आमच्या नातवांना आमच्या गोष्टी सांगतो तसं आता मला वाटतंय की आम्ही तुम्हाला या गोष्टी सांगणार आहोत. तर हे खूप छान वाटतंय मला. आज सुरुवात करताना प्रथमतः मला
छात्र भारती या विद्यार्थी संघटनेची पायाभरणी ज्या 3 दिग्गजांनी केली, त्यात स्वर्गीय म्हणूया, श्रद्धेय म्हणूया, यदुनाथजी, डॉक्टर नायर डोळे आणि डॉक्टर मुबशा, हे तिघही, या तिघांनी विद्यार्थ्यांची होणारी घुसमट, वैचारिक घुसमट म्हणूया आपण, त्यांना आवश्यक असणारं वैचारिक व्यासपीठ, आपल्या हक्काचं व्यासपीठ आणि या सगळ्या युवा पिढीच्या अतिशय प्रचंड ऊर्जाक्षम असलेलं जी काही ताकद आहे, या प्रचंड ऊर्जा असलेलं जे काही ताकद आहे, याला एक सृजनशील असं नवनिर्माणाचा प्रवाह निर्माण व्हावा, यासाठी एक वैचारिक सैद्धांतिक भूमिका मांडली आणि ही छात्र भारती विद्यार्थी संघटना स्थापन झाली. मला खरंच खूप आनंद वाटतोय की एका अतिशय ऐतिहासिक क्षणाची मी साक्षीदार आहे आणि मला अभिमानही वाटतो की ते साक्षीदार होत असताना काही मला योगदान देता आलं. आणि म्हणून हा जो काही वैचारिक प्रवाह आहे, विचार प्रवाह म्हणजे छात्र भारती असं जर आपण म्हटलं, तर हा प्रवाह सतत खळाळता राहावा, सतत धगधगता राहावा आणि नवनिर्माणाला चालना देणारा असा हा प्रवाह व्हावा, यासाठी खरं तर या तिघांनी एकविचारानं आपलं योगदान दिलं आहे. खरं तर यदुनाथजी असतील, डोळे सर असतील, यदुनाथजी त्या मानानं लवकर गेले आपल्यातून. डोळे सर आणि शहा सर यांनी खूप काळ छात्र भारतीला मार्गदर्शन केलेलं आहे आणि मला असं वाटतं या दोघांबरोबर काम करायला मला मिळालंय प्रत्यक्ष कामकाज. कारण की यदुनाथजींच्या षष्टाब्दी पूर्तीलाच छात्र भारतीची खरं तर स्थापना झाली आहे. त्याचं स्थापना अधिवेशन 83च्या डिसेंबरमध्ये जळगाव येथे पार पडलं आणि त्या स्थापना अधिवेशनातच मला कार्यवाह होण्याची संधी मिळाली. जाहीर झालं, मग कार्यवाह झाले खरं, परंतु मी कार्यवाह म्हणून काय काम करणार आहे? खरं तर माझंही वय त्या काळी अगदी उणपुरे 21 असेल आणि ही जबाबदारी पेलताना कुठलाच विचार केला असेल की नाही हेही मला आता आठवत नाही. परंतु युग के जड़त के खिलाफ एक इनकलाब है, हिंद के जवानों का एक सुनहरी ख्वाब आहे. या काव्याचं, या गाण्याचं गारुड ज्या ज्यापर्यंत पोहोचलं, मला असं वाटतं ते कोणीही छात्र भारतीपासून लांब राहिले नाहीत. त्यांनी या छात्र भारतीत स्वतःला वाहून घेतलं आहे. म्हणून मला असं वाटतं की ही एक संवेदनशील युवा मनाचं, ज्याला वैचारिकता काही स्वस्त बसू देत नाही, की काहीतरी मला करायचं आहे, हे जी काही तळमळ आहे, ही जी काही आपण म्हणतो ना की अर्ज आहे, ही अर्ज असणाऱ्या युवा पिढींसाठी छात्र भारती आहे. मग ती आपण नेहमी सगळे मानतो की आम्ही लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद आणि विज्ञानाभिमुखता या पंचसूत्रावर आम्ही काम करतो. ही बैठक आहे छात्र भारतीची. ही पंचसूत्री ज्या तरुणांपर्यंत पोहोचली आहे, त्या तरुणांनी छात्र भारतीत अग्रहक्कानं, अग्रक्रमानं काम करायला पाहिजे. छात्र भारती म्हणजे काय? तर ही विद्यार्थी संघटना हे ठरलेलं होतं. विद्यार्थी म्हणून असलेला आपला जो कालावधी आहे तो उणापुरा 10 वर्ष म्हणजे खूप झालं. म्हणजे आपण म्हणतो की ज्युनियर कॉलेज, मग सिनियर कॉलेज, मग पोस्ट ग्रॅज्युएशन, मग डॉक्टरल रिसर्च, इथपर्यंत 10 वर्षापर्यंत आम्ही या संघटनेबरोबर काम करू शकतो. परंतु नुसतंच आम्ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ देऊन मोकळ होणार आहोत का? तर नाही. ही जी काही तळमळ का होती या तिघांची, नव्हे तर या एका वैचारिक संघर्षाची म्हणूया आपण, किंवा वैचारिक इतिहासाची, की ज्यांना ज्यांना लोकशाही समाजवादावर विश्वास आहे, ज्यांना ज्यांना धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे, अशा सर्वांना एकत्र बांधून याला जो एक सजग नागरिक तयार होणं आवश्यक आहे, तो सजग नागरिक जो पॉलिटिकली करेक्ट असेल. म्हणजे मी पॉलिटिकली करेक्ट या शब्दाला फार मोठं आणि व्यापक स्वरूप आहे. कुठल्या पक्षाशी याला जोडायचं नाहीये मला. तुमचं पॉलिटिकली तुम्ही करेक्ट असणं म्हणजे काय? तर आपल्या जीवनामध्ये राजकारण कुठे कुठे स्पर्शून जातं याचं भान जर का तुम्हाला यायला पाहिजे असेल,
तर ते विद्यार्थी संघटनेतच यायला पाहिजे असं मला व्यक्तिशः वाटतं. आणि मला समजलेली खरं तर छात्र भारती ही अशी, कदाचित छात्र भारतीतून बाहेर पडल्यानंतर मी कुठल्या पक्षात जाणं किंवा नाही हे आपल्या हातात नव्हतं, कारण की पर्यायी पक्ष आपल्याकडे तेव्हाही नव्हता, आजही नाहीये. आपण दुर्दैवानं काही, मी तर पुढच्या माझ्या संवादात मांडणार आहे, की मला अपेक्षित असलेले जे ते 3 सूत्र जे आहे, तर ते 3 सूत्र यापैकी छात्र भारती मला समजलेली, दुसरं छात्र भारतीमुळे माझ्या जीवनात जे काही व्यक्तिगत बदल झालेले आहेत, व्यक्तिमत्वात जे बदल झाले त्याबाबत मला तुमच्याशी काही संवाद साधावासा वाटतो. आणि तिसरं म्हणजे मला अपेक्षित होती ती छात्र भारती आणि आजची छात्र भारती, हा काही बदल आहे का? यात काही आपल्याला अपेक्षित आहे का? कदाचित मला माझे विचार मांडायला या निमित्ताने संधी दिली आहे. मी आत्ताच्या छात्र भारतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप मनापासून आभार मानते, की मला मला समजलेली छात्र भारती तुमच्या पुढे मांडताना खूप आनंद होतोय. मला काय समजलं छात्र भारतीत? मला हे समजलं, की मला पॉलिटिकली करेक्ट व्हायचं आहे. मला उद्या राजकारणात भाग घ्यायचा की नाही हे माहिती नाही. परंतु एक सुजाण नागरिक म्हणून मला माझ्या प्रशासन असेल, पक्षीय राजकारण असेल, शासन असेल, गव्हर्नमेंट असेल, हे मला कुठे कुठे कनेक्ट होतात, त्यांच्यावरती मी कसा दबाव आणू शकते, त्यांच्यावरती मी व्यक्तिशः असेल, अन्यथा माझी एक संघटना म्हणून असेल, मला काय काय अपेक्षित आहे, एक शासन व्यवस्था कशी असली पाहिजे, प्रशासन व्यवस्था कशी असली पाहिजे, समाज व्यवस्था कशी असली पाहिजे, हे मला जे अभिप्रेत होतं, हे संघटनेकडून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं मला वाटत होतं. आणि ही छात्र भारती आमच्या काळामध्ये प्रकर्षानं मांडली गेली असं मला अभिमानानं सांगावं असं वाटतं. कारण की याचे पितामहच मुळी डॉक्टर नायर डोळे. डॉक्टर नायर डोळे आजही तुम्ही कुठल्याही पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्याला जर विचारलं तर त्यांची पुस्तकं बायबल सारखी वाचली जातात डोळे सरांची. मग तो कुठल्याही पक्षाच्या विचारधारेचा विद्यार्थी असो, माहिती नाही मला, आजही आमच्यासारखेच वेगवेगळे अंतर्गत करंट्स म्हणूया आपण त्याला, पक्षीय करंट्स आहेत की नाही, परंतु आज कुठल्याही तुम्ही अभ्यासकाला जर विचारलं तर डॉक्टर नायर डोळे यांचं कुठलंही पुस्तक, विशेषतः पॉलिटिकल सायन्सचं, ते बायबल म्हणून वाचले जातात. इतकी श्रद्धा आणि इतकं नेटकं विचार सरांनी मांडलेले आहेत. आपण हे विचार घेऊन काम करतो याचा मला एक खूप अभिमान होता आणि आहे सुद्धा. डॉक्टर नायर डोळे यांनी सातत्यानं जी शिबिरं आमच्या समवेत घेतली आणि सरांचं जे काही आम्हाला ऐकायला मिळालं, वाचायला मिळालं, ते मला वाचल्यानंतर आणि सरांचं काही पर्सनली त्यांचे विचार मला प्रत्यक्ष ऐकायला मिळाल्यानंतर मला खूप असं वाटतं की छात्र भारतीने आजही हे काम करणं आवश्यक आहे, की सरांनी मांडलेला जो काही पॉलिटिकल सायन्सचा भाग आहे, जी वैचारिकता आहे, की कसं असलं पाहिजे, समाज व्यवस्था कशी असली पाहिजे, शासन व्यवस्था कशी असली पाहिजे, हे सगळं आपण समजून घेऊया. आणि मला असं वाटतं नव्यानं आपण यामागे परत एकदा नवी मांडणी करावी की काय असं मला वाटायला लागलं. यात ही छात्र भारती जी मला समजलेली होती ती मी आपल्या पुढे मांडली. ही पंचसूत्री मला असं वाटतं आम्ही आजही फॉलो करतोय. काही गोष्टी कमी अधिक वयानुसार म्हणा किंवा अनुभवानुसार, व्यक्तिगत जीवनात आलेल्या अनुभवानुसार काही बदल झालेले असतील, परंतु बेसिक कन्सेप्ट जेव्हा मी इतरांशी रिलेट होते तेव्हा मला असं वाटत नाही की या मूळ विचारधारेपासून मी काहीतरी लांब गेलेले आहे. दुसरा जो काही व्यक्तिगत बदल माझ्या आयुष्यात झाला तो एक, मला असं वाटतं तुम्ही सगळे पदाधिकारी असाल, प्रत्येक ठिकाणचे काही कार्यकर्ते असाल, संवेदनशील कार्यकर्ते असाल, निश्चितपणे बदल होतो. एक आत्मविश्वास तर येतोच आपल्याला, त्याचबरोबर एक वैचारिक क्लॅरिटी म्हणतो ना आपण, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपल्याला येते, की ज्यामुळे आपण आपलं दैनंदिन जीवन आपल्या बरोबर, आणि निश्चितच आपण समाजशील आहे, मानव हा समाजशील आहे, आपण एकटे कधीच जगत नसतो, आपण सगळ्यांबरोबर जगत असतो. त्यामुळे आपल्या वैचारिक जडणघडणीचा परिणाम आजूबाजूच्या लोकांवर होतोच होतो आणि ते आपण कन्वे करत असतो. म्हणून माझ्या व्यक्तिगत जीवनावर खूप बदल झाला. मला खरं खूप आवडेल माझी ओळख करून द्यायला वेगळी, की मी गेले 30 वर्ष
सहकारामध्ये काम करते, मध्ये काम करण्याची छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा खूप संधी आहे. आणि सहकार हे अतिशय प्रभावी माध्यम आहे की ज्यामुळे आपल्याला अपेक्षित असलेला बदल आपण केला पाहिजे, करून घेता येणं शक्य आहे. हा सुद्धा मला असं वाटतं की फार मोठा भाग आहे. यात मला अपेक्षित असलेली छात्र भारती आणि आत्ताची छात्र भारती, मला आत्ताच्या छात्र भारतीबद्दल फारसं माहिती नाही, परंतु मला काय अपेक्षित होतं छात्र भारतीतून, छात्र भारतीतून मला हे अपेक्षित होतं, ते शक्य झालंही आहे बऱ्याच कमी अधिक प्रमाणात, की एक नव समाज बनवण्यासाठी प्रयत्नशील असावं आणि सजगता त्यांच्यामध्ये ही कायम ओतप्रोत भरलेली असावी. जिथे कुठे अन्याय होतो आहे तिथे एक छात्र भारतीचा विद्यार्थी निश्चितपणानं वेगळा ठसा उमटवू शकेल, वेगळा दबाव आणू शकेल, न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत राहील याची मला खात्री वाटते. कारण तो छात्र भारतीचा विद्यार्थी आहे. छात्र भारती एक जीवनशैली आहे असं मला वाटतं आणि ही जीवनशैली विद्यार्थी संघटनेत काम करत असताना आपल्याला खूप काही शिकवून जाते असं प्रकर्षाने सांगावं असं वाटतं. मी मगाशी जे म्हटलं की किती दिवस आम्ही या छात्र भारतीबरोबर काम करू शकतो, पुढे 10 वर्ष करू शकतो. मग 10 वर्षांमध्ये आपण काय काय घेतलं पाहिजे आणि काय काय आपल्याला मिळालं आहे याचा एक लेखाजोखा मांडून आपण ज्या क्षेत्रात आपण जे क्षेत्र निवडू त्या क्षेत्रामध्ये हे वैचारिक बांधिलकी पकडून, ही वैचारिक बांधिलकी प्रकर्षानं आपल्या गाठीशी अगदी घट्ट बांधून आपण जे काही काम करतो आहे तिथं कुठेतरी प्रत्ययाला आली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून आजही आम्ही जेव्हा आमचं कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्था आता 30 वर्षाची झाली आहे, या संस्थेमध्ये मी काम करते. सहकाराच्या माध्यमातून मला राजकीय नेतृत्व थोडं काम संधी मिळाली आहे. अं, राज्यस्तरीय नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. यात महिला सहकारी संस्थांचा एक नेतृत्व कमी करते आहे आणि या महिला सहकारी संस्थांच्या माध्यमातून एक आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महिलांना काही मी मदत करू शकले याचं थोडंसं मला समाधान आहे. मला असं वाटतं आजही छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांनी सहकाराचं माध्यम हे खूप निवडलं पाहिजे. सहकारामध्ये जगभर खूप काही नवीन गोष्टी घडतायत. त्या सहकारातल्या नवीन गोष्टी ज्या आहेत त्या आत्मसात केल्या पाहिजे. खूप काम महाराष्ट्रामध्ये घडलं आहे सहकाराच्या माध्यमातून. सहकारातून रोजगार उपलब्ध झाला आहे. छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांनी आपण 2 गोष्टी नक्की करू शकतो. रोजगार निर्मितीला आपण मदत करू शकतो आणि नेतृत्व करू शकतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की मी ज्या क्षेत्रात काम करते, सहकार आहे, शिक्षण आहे, या दोन्ही क्षेत्रामध्ये छात्र भारती म्हणून काम करताना मला जे संस्कार मिळालेत संघटनेत काम करताना त्याचा खूप मला फायदा झाला. माझे एक व्यक्तिमत्व जे काही घडलं ते केवळ आणि केवळ छात्र भारतीमुळे आणि राष्ट्रसेवा दलाच्या संस्कारामुळे घडलं असं मला अभिमानानं सांगावंसं वाटतं. मला खरं तर आज तुमच्याकडनं खूप ऐकावंसं वाटत होतं की तुम्ही काय काय काम करता, कसं करता. रवींद्र सर, तुम्ही पण काही ऍड करू शकता. मी जे काही मांडलं आता खूप काही वैचारिकता अशी मांडली नाही, मी फक्त माझे अनुभव तुमच्याशी शेअर केले आहेत. तुम्ही जर का मला काही सांगितलं की तुम्ही काय काम करता, मला एक सांगायला आवडेल की आंदोलन मात्र आम्ही खूप केले, खूप आंदोलन केले. त्यात काही आता सरांनी वाचून दाखवले. त्याशिवाय आम्ही अंधश्रद्धेवरती खूप काम केलं. नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक बुवा एक्सपोज केले, अनेक सुंदर असे कार्यक्रम घेतले, अनेक कॉन्फरन्सेस, अनेक परिसंवाद, राष्ट्रीय परिसंवादाचे नाशिकमध्ये आम्ही आयोजन केलं होतं. या निमित्तानं मला असं वाटतं की जे वैचारिक आपण म्हणतो की घुसळण असतं, एक मंथन असतं, ते मंथन त्या काळी फार घडत होतं. ते आजही घडत असावं कदाचित. मला तुम्हा सगळ्या तुम्ही जे काही काम करत होता ते डे टू डे मला बघायला मिळत नसलं तरी समाधान नेहमी सांगत असतो किंवा इतर नाशिकचे अनेक पदाधिकारी मला सांगत असतात. त्यांच्याकडून ऐकून मला आनंद होतो. जमेल तेवढी मदत, शक्य असेल तेवढं, खूप खारीचा सुद्धा नाही, अगदी धुळीच्या कणा इतका म्हणूया आपण, सहभाग देता येणं मला शक्य होत असेल तेवढं मी देऊ शकते. आणि मला ते बरं वाटतं जेव्हा छात्र भारतीचे विद्यार्थी खूप चांगलं काम करतात तुम्ही, तेव्हा हे बघून आनंद वाटतो, अभिमान वाटतो.
मला असं वाटतं मी माझ्या वाणीला आता विराम देते, कारण तुमच्याकडनं मला ऐकायला खूप आवडेल. नक्कीच मॅडम. आपण जे काही बहुमोल मार्गदर्शन केलेलं आहे, आपण जे कामं केले ते देखील आपण या ठिकाणी आमच्यासोबत शेअर केले. छात्र भारतीच्या विद्यमान राज्य कार्यकारिणीच्या वतीने, त्याचबरोबर महाराष्ट्रभरातील सर्व कार्यकर्त्याच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. तत्पूर्वी आपल्या कार्यकर्त्यांना जर काही प्रश्न विचारायचे असतील तर थोडक्यात 1-2 मिनिटात प्रश्न विचारावा. तत्पूर्वी मी फक्त चेक करतो सर जॉईन झालेले आहेत की नाही. आपल्याला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. समाधान वगैरे. ताईंनी अगदी सुरुवातीपासूनच जी काही मांडणी केली आहे, मांडणीतून ताईंनी सुरुवातीपासून कार्यवाह ही जबाबदारी स्वीकारली होती आणि महाराष्ट्रभरात जे काही कार्यवाह म्हणून जबाबदारी पार पाडली ताईंनी छात्र भारतीची, ती आम्हा सगळ्यांना माहीतच आहे आणि ताईंकडून आज पुन्हा एकदा ऐकायला मिळालं. त्यामुळे पुन्हा एकदा एक नवीन स्फूर्ती जागी होते. आजच्या सत्रामध्ये ताईंनी जी काही आधीपासूनची छात्र भरती आणि आताची छात्र भरती आणि त्यांना काय अपेक्षित आहे हे सांगत असताना त्यांनी जी काही मांडणी केली ती आहे. पण यामध्ये जवळजवळ आपण एक 60-70 लोक ह्या मागच्या मीटिंग मध्ये जॉईन आहोत. बऱ्यापैकी महाराष्ट्रभरातून महिला वर्गही म्हणजे आपल्या कार्यकर्त्याही या मीटिंग मध्ये उपस्थित आहेत. तर ताई महाराष्ट्राच्या कार्यवाह म्हणून ताईंनी जबाबदारी बघितली. त्यामुळे मुलींपैकी किंवा मुलांमध्ये कोणाला काही विचारायचं असेल, काही प्रश्न ताईंना असतील तर विचारावेत. पहिले 2 नंबर होते. युतीचं फार चांगलं संघटन झालं होतं आमच्या काळामध्ये. खूप युती शिबिरं, युतीसाठी अधिवेशन खूप छान झालं होतं आणि चांगलं एक वातावरण निर्मिती चांगली झाली होती. अगदी अगदी. कोणी काही प्रश्न विचारणार आहे? ताई नमस्कार. मी सचिन बनसोडे. मी सुद्धा राज्याचा संघटक म्हणून छात्र भारतीचं काम बघतो. माझ्याकडे समाधानला जी दिलेली जबाबदारी त्याच्या व्यतिरिक्त सर्व बाकी विभागीय क्षेत्र माझ्याकडे आहे. गेली 6-7 वर्ष झाली ताई मी काम करतो छात्र भारतीत. ताई माझा असा प्रश्न होता, साधा प्रश्न आहे आणि तो प्रत्येक कार्यकर्त्याला पडणारा आहे. आणि अनेकांकडून ह्या प्रश्नाचं उत्तर आम्ही कायम ऐकत आलोय, पण तुमच्याकडून मला ऐकायला आवडेल. ताई त्या काळात म्हणजे 83-80च्या काळात एवढी चळवळ देशभर सुरू होती. एकीकडे मंडल आयोग सुरू होतं, एकीकडे दलित पॅंथर, सर्व प्रकारची आंदोलनं, सर्व प्रकारची संघटन बांधणी सुरू होती. त्याच वेळेस छात्र भारती नावाची विद्यार्थी संघटना जी समाजवाद आणि लोकशाहीवर विश्वास होतं, त्या संघटनाची त्या काळात का म्हणून आवश्यकता वाटली की ज्याची स्थापना सत्य सरांनी केलं, नायडू सरांनी केलं, मोबे शहा सरांनी केलं, नंतर तुम्ही सगळ्यांनी ते पुढे नेलं. त्या काळात अशी काय गरज वाटली की बाबा छात्र भारतीची स्थापना व्हावी? याबद्दल मला जरा ऐकायला आवडेल. हो, निश्चितच. खरं तर मी त्या विचार प्रक्रियेत जरी मी त्यावेळेला नव्हते, मला वाटतं कपिल पाटील सर त्याच्यावर जास्त चांगलं आहे करेल, प्रकाश टाकतील. परंतु मला जे काही नंतर समजलं होतं, कारण की यदुनाथजींच्या षष्टाब्दी पूर्तीच्या ज्या कार्यक्रमामध्ये तत्वतः छात्र भारती असावी असं ठरलं होतं. त्या कार्यक्रमाला मी स्वतः हजर नव्हते, मी जळगावच्या कार्यक्रमाला होते. परंतु का असावी याची जी मांडणी नंतरही सातत्याने जी केली ती यासाठी की ही जे काही वैचारिक धारा आहे, लोकशाही, समाजवाद, विज्ञानाभिमुखता, धर्मनिरपेक्षता, ही जी काही पंचसूत्री घेऊन काम करणारी जी काही राष्ट्र सेवा दलासारखी संघटना होती, की या संघटनेमध्ये तरुणांना किंवा विद्यार्थ्यांना अपील होणारे कार्यक्रम फारसे असत नाही आणि त्यांना व्यासपीठ असावं, त्यांच्या विद्यार्थ्यांना एक स्वतंत्र व्यासपीठ दिलं पाहिजे. मगाशी म्हणून मी माझ्या सुरुवातीलाच असं सांगितलं की ह्या तिघांना असं का वाटलं, त्यांनी जी नंतर आमच्या समोर मांडणी केली होती ती हीच होती की विद्यार्थ्यांमध्ये असलेला ऊर्जाक्षम जो काही ऊर्जा स्रोत आहे याला कुठंतरी चॅनलाइज होणं आवश्यक आहे आणि तोही सृजनशील मार्गाने व्हायला हवा आहे. तुम्ही म्हणता ते दलित पॅंथर असेल किंवा इव्हन युक्रांद होतं, छात्र युवा संघर्ष वाहिनी होती, हे सगळे होते. परंतु ह्या सगळ्यांचा
जो काही पार्श्वभूमी होती ती महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून नव्हती. महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून कुठंही स्कोप नव्हता, व्यासपीठ नव्हतं. म्हणून केवळ छात्र भारती ही एकमेव अशी संघटना होती की आपण रॅशनली विचार करणारे जे काही लोक होतं, या लोकांमध्ये किंवा या कार्यकर्त्यांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जर का जवळ घ्यायचं असेल, त्यांना जर का आपल्याला आपल्या सोबत आणायचं असेल, तर ही त्यांच्यासाठी असं स्वतंत्र व्यासपीठ असणं आवश्यक आहे, हे खूप जाणवलं होतं. आणि म्हणून मला असं वाटतं छात्र भारतीची स्थापना केली गेली. तुम्ही म्हणता ते दलित पॅन्थर असेल किंवा युक्रान पण खूप चांगलं कामकाज करत होतं. छात्र युवा संघर्ष वाहिनी होती. परंतु या सगळ्यांनाही एक आणीबाणी नंतरचं एक वलय होतं. लक्षात येते ना मी काय म्हणते? म्हणजे हो ताई. आणीबाणी नंतर जे काही जागरण झालंय, खूप घुसळण झाली की अरे काहीतरी वेगळं व्हायला हवं. ही म्हणजे शासन व्यवस्था केव्हाही तुमचं निर्दालन करू शकते. आणि ही जाणीव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतच नव्हती. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत. म्हणून मला असं वाटतं की एक स्वतंत्र केवळ आणि केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीच संघटना असावी, असं म्हणून स्थापना केली गेली, असं माझं परसेप्शन आहे. मे बी कपिल पाटील याच्यात अजून ऍड करतील. थँक्यू ताई, थँक्यू. मेडे सर, कपिल सर जॉईन झालेत बहुतेक. ओके. कपिलला मी हाय घेते. सर जॉईन समाधानजी सर जॉईन येस झाले. येस येस. ठीक. तर या ठिकाणी आपले आजचे दुसरे प्रमुख मार्गदर्शक आहे माननीय आमदार कपिलजी पाटील. मी अत्यंत फक्त एकाच मिनिटात सरांची ओळख करून देतो, कारण जास्तीत जास्त वेळ सरांना मिळायला हवा आपल्या बरोबर संवाद साधायला. तर सरांचं पूर्ण नाव कपिल हरिश्चंद्र पाटील. सर मुंबई शिक्षक मतदारसंघातून गेले सलग तिसऱ्या वेळेस निवडून गेलेले आहेत. पूर्ण महाराष्ट्रभर एक अभ्यासू नेतृत्व, शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रावरील अभ्यासपूर्ण मांडणी करून प्रश्न मांडणारं नेतृत्व म्हणून आज महाराष्ट्रामध्ये परिचित आहेत. छात्र भारतीच्या संस्थापक सदस्यांपैकी सर देखील एक आहेत. त्याचबरोबर सरांनी विविध पातळ्यांवरती, राज्य पातळ्यांवरती अतिशय चांगल्या प्रकारे विविध आंदोलनाचं नेतृत्व देखील आजपर्यंत केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रात्रशाळेचं आंदोलन असेल, त्याचबरोबर प्रसिद्ध असा बॅटरी मोर्चा असेल, त्याचबरोबर शिक्षकांचे अनेक आंदोलनं सरांनी यशस्वीपणे हाताळले आहेत. सध्या राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त म्हणून सर काम बघत आहे. त्याचबरोबर छात्र भारती चळवळीला प्रत्येक वेळेस जे काही मार्गदर्शनाची गरज असेल त्या वेळेस सर अतिशय मार्मिकपणाने आपल्या सर्वांना मार्गदर्शक करत असतात. आपल्या सर्वांच्या वतीने मी सरांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने सरांना विनंती करतो, कृपया सरांनी मांडणी करावी. छात्र भारतीची स्थापना, छात्र भारतीची सुरुवात या सगळ्या बाजू आपल्या महाराष्ट्र भारतातील सर्व कार्यकर्त्यांना जाणून घ्यायच्या आहेत आणि आपणच सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून त्या ऐकून घेण्याची आमची सर्वांची इच्छा आहे. तर सरांना विनंती करतो, कृपया सरांनी मांडणी करावी. नमस्कार सर्व मित्रांना, जिंदाबाद. रवी मेडे, छात्र भारतीचे विद्यमान अध्यक्ष आणि छात्र भारतीच्या पहिल्या कार्यवाह ज्यांचं तुम्ही आता ऐकत होतात त्या अंजलीताई उगावकर पाटील. आता मी अंजूला खूप वर्षांनी पाहत होतो. आता काही दिवसापूर्वी नाशिकला गेलो होतो. अंजू ऐकते की नाही मला माहित नाही. ऐकते ना. आता आपल्या मुलांच्या वयांची मुलं समोर आहेत आणि ती ऐकतायत. आता मोठा काळ गेलेला आहे. पण रवीने मला असं सांगितलं की छात्र भारती कशी सुरू झाली, का झाली आणि काय स्वरूप होतं याबद्दलचं थोडस तुम्ही सांगावं. अंजू ताईने तुम्हाला सांगितलं असेल, पण मला ऐकायला मिळालं नाही, कारण मी एका मीटिंग मध्ये होतो दुसऱ्या, ओव्हरलॅप झाल्या काही मीटिंग्स. पण थोडं रिपिटेशन होईल कदाचित माझ्याकडून, मला माफ करा. महाराष्ट्रामध्ये युवकांच्या चळवळीला फार पूर्वीपासून एक मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्याच्या आधी राष्ट्र सेवा दलाच्या कामाला सुरुवात झाली. हिंदुस्थानी सेवा दलाचं रूपांतर राष्ट्र सेवा दल या नावाने जेव्हा झालं, त्याची पुनर्घटना असा शब्द वापरतात.
जुनी मंडळी, त्यावेळची मंडळी, ही सगळी तरुण होती आणि त्या मंडळींचा सेवादल पुनर्गठित करण्यामागचा जो आग्रह होता तो एका बाजूला स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी उतरणं रणमैदानात, पण हे स्वातंत्र्य कशासाठी याची स्पष्ट कल्पना त्यांच्या डोक्यात होती. त्याच्या खूप आधी म्हणजे स्थापनेच्या जवळपास 10 वर्ष आधी भगतसिंगाने इन्कलाब जिंदाबादचा नारा दिलेला होता. समाजवादाचं स्वप्न काँग्रेसमधले तरुण नेते पाहायला लागले होते. स्वातंत्र्य प्राप्त्यानंतर समाजवादी भारत उभा करायचा, शोषणमुक्त भारत उभा करायचा. त्याचं स्वप्न पंडित नेहरू, सुभाष बाबू ही सगळी तरुण तुर्क मंडळी काम करत होते. नासू हर्डीकर ज्यांच्यामुळे हिंदुस्थानी सेवा दलाची स्थापना झाली, तेही प्रदेशातून मिशिगन युनिव्हर्सिटीतून शिकून धारवाडला आले होते. ज्या धारवाडला आता आपल्या सेवा दलाचे विद्यमान अध्यक्ष राहतात, तिथेच पहिल्यांदा राष्ट्रसेवा मंडळ नावाचं सेवा दलाचं पहिलं छोटं रूप काम करत होतं. त्याचंच पुढे रूपांतर 23 साली हिंदुस्थानी सेवा दलात झालं आणि नंतर जेव्हा हिंदुस्थानी सेवा दलाचं रूपांतर काही काळानंतर काँग्रेस सेवा दल म्हणून झालं, तेव्हा ते केवळ अधिवेशनापुरती तरुणांना चा उपयोग करून घेणारी संघटना, स्वयंसेवकांची संघटना, एवढं तिचं रूप मर्यादित झालं. म्हणून अनेक तरुण अस्वस्थ होते. त्यानंतर 2 महत्वाच्या घटना घडल्या. मी ही पार्श्वभूमी यासाठी तुम्हाला जुनी सांगतोय की छात्र भारतीच्या इतिहासामागचा जो पूर्व इतिहास आहे तोही माहीत असायला हवा. 21 साली हर्डीकर भारतात आले. त्याच वेळेला कमलादेवी चट्टोपाध्याय नावाच्या ज्या, जसं तुम्ही आता अंजलीताईंना पाहताय, त्या तरुण समाजवादी नेत्या होत्या. त्यांनी अखिल भारतीय महिला परिषद स्थापन केली होती, विमेन्स कॉन्फरन्स ऑल इंडिया. दक्षिणेमध्ये जस्टिस पार्टीने जातीनिहाय आरक्षणाचा आदेश काढला होता. जस्टिस पार्टी सत्तेवर आली होती. राजा पनागल म्हणून त्यांचे नेते होते. त्याच वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूक नायक नावाचं साप्ताहिक नियतकालिक प्रकाशित होऊ लागलं होतं. त्याच वर्षी शाहू महाराजांनी बाबासाहेबांना दलितांना आता नेता मिळाला आहे, उद्धारक मिळाला आहे, अशी माणगावला घोषणा केली होती. त्यानंतर 29ला एक महत्वाची घटना पुण्यात घडली, ती पर्वती सत्याग्रहाची. पण त्यालाही पार्श्वभूमी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाडच्या सत्याग्रहाची. महाडला जो पाण्याचा अभूतपूर्व सत्याग्रह झाला आणि या देशातल्या वर्णव्यवस्थेला प्रचंड मोठा हादरा बाबासाहेबांनी दिला, त्यावेळेला त्यांच्या सोबत जे तरुण होते, जे म्हणजे दलितेतर तरुण होते, सवर्ण समाजातले, तथाकथित सवर्ण समाजातले, उच्चभ्रू समाजातले, ते विचारानं समाजवादी होते. आणि ही सगळी मंडळी स्वातंत्र्य हवं पण ते कोणासाठी याचा विचार करत होते. महाडच्या सत्याग्रहानंतर बाबासाहेबांनी मंदिर प्रवेशाची चळवळ सुरू केली. ती अमरावतीला पहिला सत्याग्रह झाला आणि दुसरा सत्याग्रह पर्वतीला झाला. त्यात स्वतः बाबासाहेब नव्हते, पण बाबासाहेबांच्या वतीने SM जोशी, शिरभाऊ लिमये आणि काकासाहेब गाडगीळ या तिघांनी एक अर्ज केला पर्वतीच्या मंदिरामध्ये की हे मंदिर सर्वांना खुलं करा, दलितांना खुलं करा. अर्थात सनातन्यांनी मानले नाही ते. मग शिवराम जानबा कांबळे जे बाबासाहेबांच्या आधीपासून कार्यरत होते, ज्येष्ठ पत्रकार होते, दलित समाजातले मोठे नेते होते, ते आणि पाना राजभोज यांच्या सोबत एक कमिटी नेमली गेली आणि त्या सत्याग्रहाचं सगळं नियोजन SM जोशी, शिरभाऊ लिमये
आणि गाडग्यांकडे होतं. स्वतः बाबासाहेबांनी सत्याग्रहाच्या 3ऱ्या दिवशी मुंबईत फार मोठी सभा घेतली आणि या सत्याग्रहाला पाठिंबा दिला आणि मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या. त्यातली 3 मंडळी जी होती, एस.एम. जोशी आणि शिरभाऊ लिमे आणि काकासाहेब गाडगे. तर गाडग्यांचाच मुलगा एक दिवस RSSच्या शाखेत जाऊ लागला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे भलतंच काहीतरी होत आहे. मग शिरभाऊनी ठरवलं की सेवादलाची पहिली शाखा गंमत जम्मत नावाने सुरू केली त्या उपक्रमाला. त्यालाच आपण पुनर्घटना म्हणतो सेवादलाची. त्याचे पहिले दलप्रमुख झाले एस.एम. जोशी. मी या सगळ्या आधीच्या घटनांची पार्श्वभूमी यासाठी सांगितले की बाबासाहेबांनी जो रिपब्लिकन पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांना पहिली आठवण झाली होती ती एस.एम. जोशींची आणि डॉक्टर लोहियांची. हा जो संबंध आहे आणि त्याच पर्वतीच्या पायथ्याखाली जिथे सत्याग्रह झाला त्याच पर्वतीच्या पायथ्याखाली सेवादलाचं आज मध्यवर्ती कार्यालय. या सेवादलाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये 82-83 मध्ये सेवादलाच्या जे सेवादल मंडळ असतं, मोठी बॉडी आहे, त्यात अशी चर्चा झाली की विद्यार्थ्यांना आणि तरुण मित्रांना काही व्यासपीठ असण्याची आवश्यकता आहे. मी तेव्हा फुल टाइमर झालो होतो सेवादलाचा. डॉक्टर अरुण लिमये कार्यवाह होते, म्हणजे आताच्या भाषेत महासचिव, महामंत्री किंवा महासचिव. आणि अरुण लिमयेने सांगितले की त्यावेळेला आम्ही काम करत होतो राष्ट्र सेवादल विद्यार्थी विभाग या नावाने, निखिल वागळे आणि या सुरेखा दवे यांच्यासोबत. पण तो एक सेल होता सेवादलाचा, पण एक स्वतंत्र स्वायत्त संघटन असायला हवं यासाठी सेवादलात रिसर प्रस्ताव पारित करण्यात आला आणि मग आम्ही कामाला सगळे लागलो. पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या जिथे सेवादलाचं बीज रोवलं गेलं, छात्र भारतीचं बीज रोवलं गेलं, त्याच्या मागे असलेल्या पर्वती सत्याग्रहाचा इतिहास आणि आधीच्या सगळ्या घटनांचा इतिहास तो आहे यासाठी. कारण सेवादल ही काही RSSची कॉपी नव्हती. RSSच्या अगोदर सेवादल चळवळ सुरू झालेली होती. पण संघ ज्या पद्धतीने, संघाच्या मंडळी ज्या पद्धतीने विष पेरत होती, जहर पेरत होती, धर्मद्वेषाचं, जातीद्वेषाचं, त्या विरोधात सर्व समाजाला एकत्र घेऊन लोकशाही समाजवादी मार्गाने शोषण मुक्तीचा नारा देत ज्यांनी त्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला, त्याच भूमीत छात्र भारतीचं बीजारोपण झालेलं आहे. आणि छात्र भारती स्थापना जेव्हा झाली तेव्हा 3 महत्वाच्या पुन्हा व्यक्तींचा उल्लेख मला केला पाहिजे. मी त्यावेळेला संस्थापक सचिव झालो, जळगावला आपलं अधिवेशन झालं, अशोक पवार स्वागताध्यक्ष होते. नाव काय द्यायचं तर यदुनाथ सत्याने असं सांगितलं की आपण याला छात्र भारती नाव देऊ, यासाठी की साने गुरुजींचा आंतरभारतीचा जो विचार आहे त्याच्याशी नातं सांगितलं जावं आणि सेवादलाच्या विचारांशी असलेला त्याचा जो अनुबंध आहे तो कायम राहावा, यासाठी ते नाव त्यांनी सांगितलं. ते सगळ्यांनी स्वीकारलं आणि यदुनाथजींनी सांगितलं की तुम्हाला अध्यक्ष मी देतो. आणि मग त्यांनी धुळ्याचे डॉक्टर मुब शहा यांना आमंत्रण दिलं. आम्ही काय त्या आधी मुब शहा सरांना पाहिलेलं नव्हतं. आणि जो पहिला स्थापना मेळावा झाला जळगावला, तिथे प्रताप विद्यालयात, तिथे शाह सर आले. आदल्या दिवशी आम्ही सगळेजण होतो आणि मग त्या दिवशी जे भाषण झालं स्थापना संमेलनाचं, 400-500 मुलं होतो आम्ही सगळे मिळून. आणि शाह सरांच्या भाषणाने सगळे विस्मयचकित झाले होते, मेस्मराइज झाले होते, भारून गेले होते, संमोहित झाले होते. त्याने जो जोश भरला होता, त्याने ज्या घोषणा दिल्या गेल्या त्या आजही तुम्ही देत आहात. छात्र भारती जिंदाबाद, तिथं आहे कौन लाएगा देश में क्रांति, छात्र भारती, फूल नहीं चिंगारी है ये तो देश की नारी है, अशी जी घोषणा होती, ही घोषणा सगळ्यात जास्त होती कारण मुली खूप होत्या. आणि मग तिथेच निर्णय घेतला की संघटनेची पहिली कार्यवाही जर कोण करायची असेल तर ती महिला झाली पाहिजे. आणि मग सगळ्यांनी एकमताने असं ठरवलं की नाशिकची अंजली उगावकर हिने व्हावं, कारण वकिलीचं शिक्षण नुकतंच तिने पूर्ण केलेलं होतं किंवा करत होती मला वाटतं. तिने व्हावं आणि मग अंजलीताई आपल्या पहिल्या कार्यवाही झाल्या, कारण संघटनेचं नेतृत्व
हे प्राध्यापक जरी अध्यक्ष असले तरी फेस्टच्या संघटनेचा हा विद्यार्थी असला पाहिजे आणि त्यातही स्त्री असली पाहिजे असा शाह सरांचा आग्रह होता आणि म्हणून अंजुताईची निवड झाली आणि तिथून मग आम्ही सगळेजण कामाला लागलो. नाशिकला अधिवेशन झालं, पहिलं अधिवेशन. ते फार मोठं अधिवेशन झालं. काही हजार विद्यार्थी आले होते, कुसुमाग्रज आले होते, अंजूने आणि गोपाळ पाटील आता मिस्टर अंजू त्यांनी खूप मेहनत घेतली होती. संदीप भावसार होता, त्यांनी खूप मेहनत घेतली होती. कसं केलं मला माहित नाही, पण प्रचंड व्यवस्था केली होती त्यांनी आणि सगळेजण चकित झाले एवढी मोठी व्यवस्था पाहून. म्हटलं 3,500-3,000 विद्यार्थी आले होते, महाराष्ट्रभरातून आले होते. आपले अर्जुन जाधव सर होते त्या पहिल्या अधिवेशनाला, अभिजित हेक्षेटे होते, म्हणजे अभिजित तर जळगाव पासून होता, नितीन वैद्य होते, शरद होता, आपला काय नाव पुण्याचा म्यूट केलं का आवाज येत नाही. गायकवाड होते, बाळकर होता, राजू बाळकर होता, उपेंद्र टन्ने होता, खूप सारे जण होते. आणि तिथून छात्र भारतीला सुरुवात झाली. छात्र भारती ही च्या संकल्पनेमध्ये त्याचं संघटन कसं उभं राहिलं पाहिजे. मी पहिलं नाव तुम्हाला सांगितलं की ज्याने नाव दिलं ते यदुनाथ थत्तेने. अध्यक्ष कोण झालं ते तुम्हाला सांगितलं, कार्यवाह कोण होते तेही सांगितलं. अजून 2 माणसांचा मला उल्लेख केला पाहिजे की ज्यांच्या मांडणीवरती छात्र भारती उभी राहिली, त्यांच्या वैचारिक मांडणीवर उभी राहिली. ते नाव होतं डॉक्टर नायर डोळे. त्यांनी एक पेपर पुण्याला ज्या बैठकीमध्ये छात्र भारतीच्या स्थापनेचा निर्णय झाला होता, त्या नाव ठरायचं होतं, पण त्यासाठी डोळे सरांनी एक मोठा पेपर तयार केला होता आणि छात्र भारतीचा सगळा वैचारिक आशय सरांच्या त्या पेपरमध्ये होता. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की छात्र भारतीचे वैचारिक डोळे कोण आहेत तर डोळे सर आहेत, नायर डोळे सर आहेत. आणि त्याचा संघटनात्मक ढाचा कसा असला पाहिजे याची एक मांडणी आणि कार्यक्रम कोणी ठरवला असेल तर तो डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी. असे 2 पेपर या पहिल्या बैठकीत होते. ज्या पहिल्या बैठकीत आम्ही साधारण 13 का 17 जण होतो आम्ही. पुण्याच्या ज्याचा मी उल्लेख केला 1 वर्ष अगोदर, म्हणजे 83ला जळगावला स्थापना झाली, 84ला नाशिकला पहिलं अधिवेशन झालं, दुसरं औरंगाबादला झालं. पण 82ची मी हकीकत सांगतोय किंवा 82-83च्या काळातल्या ज्या घडामोडी त्या ते मला वाटतं 83 मेच्या दरम्यान ती बैठक झाली असेल. तर त्या बैठकीत हे 2 पेपर मांडले गेले आणि त्या आधारावर छात्र भारतीची रचना झाली. दाभोळकर आता नाहीत, ते शहीद झाले, जमातवाद्यांच्या रोषाला बळी पडले. ज्या जमातवादाच्या विरोधामध्ये आपली सगळ्यांची लढाई आहे, आपला संघर्ष आहे. आणि आता तर जमातवाद्यांच्या हातामध्ये दिल्लीची सत्ता आहे, भारत सरकार त्यांच्या हातात आहे. गेले 6 वर्ष त्यांच्याकडे ज्या पद्धतीने जे सत्ता राबवत आहे, लोकशाहीचे सगळे स्तंभ आज अडचणीत आहेत. प्रशांत भूषण सारख्या माणसाला नोटीस गेलेली आहे. लोकशाहीसाठी झटणाऱ्या एका प्रख्यात वकिलाला. मी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत नाही, कारण न्यायप्रविष्ट बाब आहे आणि पुन्हा मी सभागृहात बोलत नाही. सभागृहात बोललो असतं तर मला थोडं संरक्षण होतं. पण अभिव्यक्ती आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आज संकटात आहे. जो कोणी विरोधात बोलेल त्याला देशद्रोही ठरवलं जातं. या नव्या सत्ताधीशांनी एक सोपं हत्यारूप ठरवलेलं आहे. जे मुस्लिमांनी काही असंतोष व्यक्त केला, तक्रार केली, तर त्यांना थेट आतंकवादी ठरवतात. दलित आदिवासींनी जर आपला रोष व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना थेट नक्षलवादी ठरवले जातात. आणि बाकीच्या मंडळी त्यांच्या सुरात सूर जरी मिळवला तर त्यांना देशद्रोही ठरवलं जातं. आतंकवादी, नक्षलवादी आणि देशद्रोही या सोप्या व्याख्या केलेल्या आहेत.
आणि ज्यांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीशी कधी काही संबंध नव्हता ते आता देशभक्त झालेले आहेत. तुमच्या पुढे जे तरुण मित्र माझे आज हे सामील आहात, आमच्यापेक्षा तुमची लढाई खूप कठीण आहे. आमच्या वेळेस सोपं होतं की वातावरणही होतं, 77ला सत्तांतर झालं होतं आणि त्या वातावरणामध्ये आम्ही उभे राहिलो, त्यामुळे आमच्या पुढे काही फार अडचणी नव्हत्या, फार मोठी आव्हानं नव्हती. बोलत होतो भाषा आम्ही हीच, पण ती काय फार मोठी भाषा नव्हती. आज तुमच्या पुढे अधिक मोठं संकट आहे. नवं शिक्षण धोरण आता जे आलेलं आहे ते तर या देशाला मागे घेऊन जाणार उलटा रोड मॅप आहे. सगळेजण कौतुक करतायत त्याचं. मी तुम्हाला सांगतो की अत्यंत आकर्षक अशा कोंदणामध्ये मोहून टाकणारा अत्यंत विषारी हिरा त्यांनी तयार केलाय, ते म्हणजे हे शिक्षण धोरण आहे. हिराही चमकदार आहे, डोळे विस्मयचकित करतो. जे कोंदण बनवलेलं आहे सोन्याचं तेही आकर्षक पद्धतीने बनवलेलं आहे, पण ठासून भरलेलं आहे त्याच्यामध्ये बहुसंख्याकांचा राष्ट्रवाद, एक धर्मीयांचा फॅसिझम, एक जातीवर्चस्वाचं तत्वज्ञान, गरीब विरोधी, दलित विरोधी, अल्पसंख्याक विरोधी, लोकशाही विरोधी असे सगळे फंडे वापरतात. आधुनिक जी जे आंतरजाल आता आपण इंटरनेटचा वापर रोज करतो, जिथून आपण आता या माध्यमातून आपली बैठक होते, त्याचा कमालीचा वापर ही सगळी मंडळी करतात. आणि त्या आंतरजालामध्ये त्याने टाकलेल्या जाळ्यामध्ये सगळा देश आज अडकलेला आहे. तो छोट्या अफवांवर फसतोय, अडचणीत येतोय. एकमेकाच्या विरोधात सामान्य गरीब माणसं उभी राहतात. बंगलोरला आता काय झालं, लोक भावना प्रक्षुब्ध होत आहेत. छोटे छोटे त्या बाजूला जे आवाज उठवत आहेत त्यांचं एक तर मॉब लिंचिंग केलं जातं किंवा त्यांना टीव्हीवरच्या याच्यामध्ये शाब्दिक लिंचिंग केलं जातं. अशा भयावह परिस्थितीमध्ये आपल्याला लढायचं आहे. पण मला खात्री आहे की या नव्या लढाईमध्ये छात्र भारती आपला आवाज बुलंद करेल आणि स्वातंत्र्याची, गांधींच्या स्वातंत्र्याच्या चळवळीतून जी निर्माण झालेली मूल्य आहेत आणि फुले आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या चळवळीतून जे आपलं संविधान उभं राहिलेलं आहे त्यातली जी समतेची मूल्य आहेत, ही स्वातंत्र्य समतेच्या मूल्यांचा कैवार घेऊन छात्र भारतीचे सगळे तरुण ठामपणे पुढच्या काळात उभे राहतील, संघर्ष करतील. आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढा विश्वास आम्ही जे पायलट करेंट म्हणतो आम्ही तुमच्या चळवळीचे, तेवढाच आमचा, बाकी काही आमचा दावा नाही. मालक तुम्ही आहात, या संघटनेचे करते धरते तुम्ही आहात. आम्ही बिलकुल मार्गदर्शक विषयक नाही आहोत. फक्त अनुभवाची काही थोडी बहुत शिदोरी असेल त्याचा उपयोग होईल न होईल माहित नाही मला, पण तुम्ही तो करून घेतलाही पाहिजे असं नाही. उलट तुम्ही जी काही लढाई कराल ती आम्हाला मार्गदर्शक असेल, ताकद देणारी असेल असं मला वाटतं. आणि म्हणून तुम्हा सर्वांना तुमच्या निर्धाराला सलाम करतो आणि इथेच थांबतो. काही विचारायचं असलं तर जरूर विचारा. अंजू आणि मी, आम्ही दोघे आहोत, आम्ही जरूर सांगू. नंतर तुम्ही जाधव सरांपासून अजित शिंदेपर्यंत, राजेश पर्यंत सगळ्यांशी बोलणार आहात. त्या सगळ्यांशी तुम्ही जरूर बोला. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आता आपल्याकडे वेळ आहे, 10 मिनिटं आहे. जर कुणाला काही प्रश्न असतील तर प्रिसाईज प्रश्न विचारा सरांना किंवा मॅडमला. कुणाला काही प्रश्न असतील तर वेळ न घालवता पटकन प्रश्न विचारू शकता. आपले मित्र प्रश्न विचारतीलच, तोपर्यंत फक्त आपले बरेच सिनियर कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. त्यामध्ये सर आहे, कपिल सर आहेत, अंजुताई आहेत, त्याबरोबरच हॅलो. हा हॅलो, बोला. माझा प्रश्न सरांना आहे. मी अनिकेत आहे. खूप सारे नवीन मुलं, हो अनिकेत घुले, खूप सारे नवीन मुलं या चर्चेमध्ये सामील झालेले आहे. तुम्ही जो रात्र शाळेचा जो छात्र भारतीचा सगळ्यात मोठा मोर्चा निघाला होता, त्या मोर्चाबद्दल ऐकू येतो आवाज? हो येतोय. आवाज ऐकू येतोय? हा येतोय, बोला बोला अनिकेत बोल.
अं, तो मोर्चा जो निघाला होता त्या मोर्चाबद्दल जरा आम्हाला सांगावं. आवाज नवीन ऐकू मुलं येत आहे? मुंबईत त्यावेळेला बोलू रात्र शकतो? शाळा. जरा एक मिनिट सर, आपण अनिकेतच्या प्रश्नाला उत्तर देतो. एका वेळेला एकाने बोला आणि आवाज आपण म्यूट, दुसरा बोलत असताना आपला प्लीज म्यूट करा आवाज. हॅलो. हॅलो, हा येतोय ना आवाज? हॅलो. हो सर. बोला. हो येतोय. अ, अ, छत्रपतीच्या स्थापनेलाच आपण रात्रशाळांचा प्रश्न हाती घेतला होता. मुंबईच्या रात्रशाळा तेव्हा बंद करण्याचा प्रयत्न झाला होता सरकारकडनं आणि 30,000 मुलं शिकत होती त्यावेळेला. बोलू शकतो घरी. दिवसा नोकरी करणारी, काम करणारी, पण रात्री कष्ट घेणारी मुलं होती. त्यांचा प्रचंड असा मोठा मोर्चा आपण संघटित केला रात्री. एकूण 3 मोर्चे रात्रशाळांचे आपण नंतरच्या काळात काढले आणि ते प्रचंड व्हायचे, म्हणजे किमान 25,000 ते 30,000 मुलं असायची आणि सरकारला झुकावं लागलं. पण रात्रीचा मोर्चा होता. खूप अडचणीत आम्ही आलो होतो तो मोर्चा, कारण शाळा बंद झाल्या होत्या, मुलं संतापलेली होती. पण पोलीस म्हणाले की आम्ही या मुलांना अडवणार नाही. सरकारला पोलिसांनी कळवलं की आम्ही सगळे अर्धे पोलीस जे संरक्षण म्हणजे याला प्रोटेक्शनला आले होते नियंत्रणासाठी, ते नाईट स्कूलवाले होते. तर पोलीस इन्स्पेक्टर कदम म्हणून होते त्यावेळेला. त्यांनी कळवलं सरकारला की सर माझे सगळे सहकारी नाईट स्कूलवाले आहेत. ते म्हणाले आम्ही मोर्चा अडवणार नाही आणि मग सरकारला दखल घ्यावी लागली. म्हणजे पोलीस मोर्चेकरांच्या बाजूने आले, अशी ती पहिली घटना होती. आणि सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते करणे ते त्याच दिवशी त्यांचा प्रचंड मोर्चा घेऊन आझाद मैदानात आले होते आणि आम्ही आझाद मैदानातून मोर्चा घेऊन मंत्रालयात पोहोचलो होतो. त्यामुळे थेट मंत्रालयाच्या दरवाजापर्यंत पोहोचलेला पहिला मोर्चा होता. बाजूला जे मैदान आहे ओवल, तिथे पोहोचलेला पहिला मोर्चा होता. पण कोणताही प्रश्न अनिकेत, विद्यार्थ्यांची चळवळ चालवत असताना विद्यार्थ्यांना अपील होतील असे प्रश्न घेणं, त्या प्रश्नांना सामाजिक न्यायाचं, आपल्या मूल्यांचं टोक देणं, हे करण्यात जर आपण यशस्वी ठरलो, अन्यथा मोर्चे सगळे संघटना काढतात, पण तो प्रश्न आपल्या विचारांच्या पायावर कसा उभा करायचा आणि त्याला टोक कसं गाठायचं यात कौशल्य असतं. आणि ते जर तुम्ही करू शकलात तर त्याची दखल समाज घेतो आणि सरकारला घ्यावी लागते आणि त्यातून आपली ताकद वाढते. पुढचं. ओके, थँक्यू सर. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? हो सर, मला प्रश्न आहे. हॅलो. हा बोला. हा सर, म्हटलं मी अभिषेक पाटील बोलतोय नाशिकहून. सरांशी थोडं विचारायचं होतं मला सरांना. बोल पटकन बोल, वेळ कमी. हा सर, म्हटलं आता सध्या कोरोनाच्या काळामध्ये कॉलेजेस वगैरे काही महिने मागच्या सेमिस्टरचे बंद होते आणि ह्या सेमिस्टरचे सुद्धा काही महिने, म्हणजे जवळजवळ हाफ सेमिस्टर हे बंद होतं कॉलेज. तर मग या ठिकाणी म्हणजे कॉलेज फी मागतंय, तर छात्र भारतीचं असं होतं की आपण फीला कॉलेजला सवलती दिल्या पाहिजे किंवा मग टाइम दिला पाहिजे, त्या वेळेमध्ये तुम्ही फी भरा असं. तर मग विषय असा आहे सर, जर कॉलेज झालं नाही मागचे 3 महिन्यापासून, आज प्रत्येकाचं आर्थिक बजेट प्रत्येक घराचं कोलमडलेलं आहे. आज शेतकऱ्यांची मुलं आहे, जवळजवळ 70% शेतकऱ्यांची मुलं आहे कॉलेजला, त्यांचंही बजेट कोलमडलंय. पण कॉलेजचं कुठेतरी म्हणजे फीच्या संदर्भात तो स्टँड आहे जो आधी होता, तेवढीच फी घेतली जाते. तर कुठेतरी या ठिकाणी फीच्या संदर्भात कमी होऊ शकतं का? काय केलं पाहिजे तुम्हीच सांगा. नाही सर, विषय अत्यंत असा आहे महत्वाचा प्रश्न अभिषेकने उचललाय. अभिषेक, तुझ्याचकडे उत्तर यायचं, काय केलं पाहिजे हो छात्र? सर, माझं असं मत आहे की प्रत्येक कॉलेजला एक हे असतं, स्ट्रक्चर असतं फीचं. तर ते फीचं स्ट्रक्चर ह्या 3 महिन्यामध्ये बाकीचं म्हणजे फी जी घेतली जाते, जसं की ट्युशन फी असते, नंतर स्पोर्टची फी असते, परत लॅब असिस्टंटची फी असते आणि वेगवेगळ्या फी असतात. तर या 3 महिन्यापासून ट्युशन झालेली नाहीये, तर ती फी तुम्ही काय घेताय आणि आताची या 3 महिन्यांपासून नवीन सेमिस्टरचे झालेले नाही. तर फी स्ट्रक्चर मध्ये हाफ फी ही अजूनही त्यांच्याकडे काय केलं त्या फीचं त्यांच्याकडे हे नाहीये, म्हणजे तुम्ही कुठे खर्च केला, तर मग ती फी का घेतली जाते असा प्रश्न आहे. आणि ती कमी होऊ शकते का? आपली मागणी काय असली पाहिजे? फी या ठिकाणी कमी झाली पाहिजे काही प्रमाणात, जे ठिकाणी म्हणजे जे मुलांना नाही दिलं गेले डायरेक्टली म्हणतो. अनएडेड कॉलेजच्या संदर्भात तुझा प्रश्न आहे ना? काय हो एडेड सर. कॉलेजच्या संदर्भात? नाही सर, म्हणजे फार्मसीचं कॉलेज आहे,
म्हणजे प्रत्येक फार्मसी असू द्या, इंजिनिअरिंग असू द्या. आला पाहिजे व्यावसायिक कॉलेजेस. हा हा एक तर तुमची मागणी अशी असली पाहिजे की हं. कोविडमुळे अर्थव्यवस्था कोसळली आहे, घर अडचणीत आहेत, कुटुंब अडचणीत आहेत आणि म्हणून पूर्ण फी माफ झाली पाहिजे. जसं दुष्काळग्रस्तांना फी माफ करावी आणि ती शासनाने भरावी, तशी तुम्ही मागणी करा की सगळी फी सरकारने भरावी, आमचं शिक्षण चालू ठेवावं. नाही आपली सर, बघा लढाई कसं आहे कॉलेज आता. विरुद्ध किंवा याच्याविरुद्ध नाही, सरकारला सांगितलं पाहिजे की ही आपत्ती आहे, ही राष्ट्रीय आपत्ती आहे, विश्व आपत्ती आहे आणि अशा आपत्तीमध्ये आमचं शिक्षण चालू ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे. आपण सरकारकडे मागणी केली पाहिजे की तुम्ही फी भरली पाहिजे. तुम्ही ही मागणी केली तर तुम्हाला तुमची जी महाविद्यालय आहेत ती सुद्धा मदत करतील. अन्यथा काय होईल, ही जी व्यावसायिक महाविद्यालय असतात हे टार्गेट करतात आणि मग व्यावसायिक कोर्सला जी मुलं असतात ती एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे आंदोलनात उतरत नाहीत, कारण कोर्स बंद होण्याची भीती असते, अनेक असतात. ही जी ग्राउंड रियालिटी लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या लढाईचं टार्गेट चुकता कामा नये. लढाईचं टार्गेट गव्हर्नमेंट असलं पाहिजे, नेहमी व्यवस्था असली पाहिजे. कारण हे अनएडेड किंवा हे तर असलंच नाही पाहिजे. बेसिकली व्यावसायिक फी घेऊन शिक्षण देणं ही व्यवस्था चुकीची आहे. तर त्या विरोधात राहिलं पाहिजे. तर नवीन शिक्षण धोरण सुद्धा खाजगीकरण वाढवत आहे. तर खाजगीकरण असताच कामा नये. म्हणून आपली मागणी असली पाहिजे की शासनाने आमच्या फीची व्यवस्था करावी किंवा फी माफ करावी आणि खाजगीकरण बंद करावं. या 2 मागण्या तुम्ही जर घेतल्यात तर तुम्हाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळेल. अभिषेकने खूप चांगला प्रश्न उपस्थित केलाय. मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करेन की याचा नीट विचार करा तुम्ही. तुम्हाला तुमचा मार्ग सुचेल आणि याच्यात अजूनही काही कंगोरे असतील, मला माहित नाही. या प्रश्नांचे अनेक आयाम असू शकतात. तुम्ही चर्चा करा आणि लढा. तुमच्या पाठीत जी काही ताकद उभी करायची आहे, तुम्हाला मदत करायची आहे, मी ती जरूर करेन. विधिमंडळात मी असतो, त्याचा उपयोग मी तुम्हाला निश्चित करून देईन. धन्यवाद सर. 5 वाजलेले आहेत. कुणाचे इश्यूचा प्रश्न असेल तर प्रश्न घेऊ, नाहीतर आपण समारोपाकडे जाऊया. हॅलो सर, मी सत्यम चौधरी पुण्यात शिकतो सर. सर माझा आवाज येतोय का? बोल. तर तिथे म्हणजे बरेच मी कॉमर्स मध्ये तर बरेच असे कॉलेजेस आहे की जिथं म्हणजे फॅसिलिटी अवेलेबल नाहीये पण फी बरेच घेतली जाते. सपोज मी आता माझी फी म्हणजे फॅसिलिटी कमी आहे खूप, हे म्हणायचं. तर जशी फॅसिलिटी असेल तशी कॉलेज फी घेतली तर काय वाटत नाही, पण फॅसिलिटी कमी असताना पण फी जास्त घेत आहे सर. तिथे स्थानिक पातळीवर तुम्ही करा ना आंदोलन. तुम्ही एकत्र या. तुम्ही आता सगळे रवी आहे इथे, दत्ता आला असेल, माझे अध्यक्ष असेल, सचिन असेल, सागर असेल, ही सगळी तुम्ही जी मंडळी, अभिषेक आहे आपला, मगाशी अनिकेत बोलत होता, नाशिकचा आपला, ही सगळी जी मंडळी आहेत, तुम्ही सगळे एकत्रपणे विचार करा आणि स्थानिक पातळीवर तुम्ही आपलं आंदोलन न भीता करा. तुम्ही जेवढं कराल मुलं तुमच्या पाठीशी उभी राहतील. घाबरण्याचं कारण नाही. नाही सर, आंदोलनाचा काही रिझल्ट आलेला नाही सर. म्हणजे मागच्या काळामध्ये आम्ही 40% फी माफ करा बुवा असं म्हणून आम्ही ईमेल भेजून आंदोलन केलं होतं. सरकारकडून काही प्रतिसाद येत नाही. म्हणजे आंदोलन हे चांगल्या पद्धतीने चालू आहे. व्यापक करावं लागेल. एका भागापुरतं मर्यादित राहून नाही सर. आणि हे पूर्ण महाराष्ट्राचं आहे. होईल तर पूर्ण सरकार पूर्ण महाराष्ट्राचा निर्णय घेईल. एका कॉलेजचा किंवा एका जिल्ह्याचा नाही होणार. ही प्रदीर्घ थोडी लढाई आहे. हार मानू नका. होईल. विषय असा आहे सर, शिक्षकांना या 3 महिन्यामध्ये जे कॉलेजेस आहे, म्हणजे तंत्र शिक्षणाचे जे कॉलेजेस आहे, इंजिनिअरिंग किंवा फार्मसी, या 3 महिन्यांमध्ये त्यांनी पगार दिलेला नाही. कारण ते टेम्पररी बेसिसवर होते. त्यांना पगार दिला नाही, परत आमच्याकडून फी घेतली, तर मग कुठेतरी ही फी कुठेतरी यांनाही भेटली नाही आणि मग कॉलेजला जाते ती फी असं. आणि जे कॉलेजचे संस्थापक आहेत, शिक्षणाच्या खाजगीकरणामध्ये शिक्षकांचं शोषण होतं आणि गरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण दुरापास्त होतं, दुष्कर होत जातं. म्हणून खाजगीकरणाला विरोध हा आपला मुख्य अजेंडा असला पाहिजे. आपण विचाराने समाजवादी आहोत, याचा अर्थ की खाजगीकरणाला विरोध असला पाहिजे. किमान आरोग्य, शिक्षण या ज्या बेसिक गरजा आहेत, इथे खाजगीकरणाला वाव असता कामा नये. आणि आता कोविडमध्ये तर पाहतो आपण, सगळ्यात दुर्धाण झाली आहे ती आरोग्याची आणि शिक्षणाची. रवी, या ठिकाणी आपले बरेचसे नवीन मित्र आपल्या ठिकाणी जोडलेले आहेत. जर छात्र भारतीशी तुम्ही अजूनपर्यंत संपर्कात नसेल किंवा छात्र भारती सोबत जोडलेले नसेल तर तुम्हा सर्वांना विनंती आहे,
कृपया आपण जे स्थानिक पदाधिकारी असतील छात्र भारतीचे किंवा राज्याचे पदाधिकारी असतील कोणाला देखील संपर्क करू शकता आणि आपले जे काही अडी अडचणी असतील शिक्षणाचे प्रश्न असतील त्यावर नक्की आपण बसून तोडगा काढूया आणि जे काही पुढचे आपले मार्गक्रमण असेल ते त्याप्रमाणे आपण करूया. तर सर्व माझ्या मित्रांना विनंती आहे की जर तुम्ही छात्र भारतीशी जोडलेले नसाल तर कृपया जोडून घ्या आणि आपले जे काही प्रश्न आहे आता जे अभिषेकने असेल जे काही आपल्या मित्रांनी प्रश्न उपस्थित केले ते सगळ्यांचे आपण लिहून घेतले आहेत. आपल्याला बसून त्याच्यावरती चर्चा करून आपल्याला काहीतरी मार्ग काढावे लागेल. त्याचबरोबर या ठिकाणी आनंदाची बातमी ही देखील आहे की छात्र भारती पूर्ण महाराष्ट्रभर खूप ताकदीने काम करते आणि आपले खूप माजी पदाधिकारी देखील आज उपस्थित आहेत. दिलीप वाघमारे सर देखील या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर इतर देखील पदाधिकारी आहेत तर सर्वांचं सचिनजी आभार व्यक्त करतील. तत्पूर्वी फक्त जे काही उपस्थित आहेत वाघमारे सर असतील ऋषी सर असतील. हॅलो सर, आवाज येते का? हा, काय विचारायचं आहे? हॅलो, कुणाला काय विचारायचं आहे का? ठीक आहे सचिनजी, आपण सूत्र घ्यावी आणि जे आपले सर्व माजी पदाधिकारी आहेत त्यांचे देखील आभार सरांचे देखील आभार व्यक्त करावे. तत्पूर्वी जे काही आपलं काम चालू आहे ते एक दोन मिनिटात हॅलो. सांगा. हॅलो सर, आवाज येतोय माझा? हा, बोला भाऊ, बोला बोला. हा सर, मागे मी रेल्वेचा फॉर्म भरला होता RRB साठी. हम्म. सर तर त्याची एक्झाम तर काही झाली नाही आहे, तर काही पैसे वगैरे परत मिळण्याची शक्यता आहे का? खरा रवी आणि तुम्ही सचिन वगैरे सगळे पदाधिकाऱ्यांशी बोला. कुठल्या जिल्ह्यातला आहेस तू? सर मी वाशिम जिल्ह्यामध्ये येतो. वाशिम मध्ये आहेस. तुझं ऍड्रेस आणि सगळं पाठव या आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि काय अडचण लागली तर मी जरूर मदत करीन. पण हा मोठा प्रश्न असणार, हा एकट्याचा नसेल. रवी, थोडं ऍड्रेस करा. हो नक्की सर. धन्यवाद. मी जाऊ दुसऱ्या मिटिंगला रवी, तुमची परवानगी असेल तर? मला जुने पदाधिकारी काय दिसतात त्यांना माझा सलाम सांगा, जिंदाबाद सांगा. दिलीप वाघमारे पाहिले, नितीन माने पाहिले, अजून सगळे नाही पाहिले. राजेश सर आहेत का? अरे वागरे, सगळ्या आपल्या प्रतिभाताही दिसत नाहीयेत वाटतं. हो. ठीक आहे. जाधव सर, वारे सर दिसत नाहीयेत. बहुतेक आले नसतील, काय माहिती. ठीक आहे, हरकत नाही. पण नवीन मुलं जेवढे संपर्क देऊ दे. आमचं जुनं पुराणं गाणं काय ऐकण्याची जास्त गरज नाही. तुमचं गाणं ऐकायचं आहे आम्हाला. ठीक आहे, धन्यवाद. सचिनजी, हा, आत्ताच आपल्या या पहिल्याच कार्यक्रमासाठी माननीय मार्गदर्शक आमदार कपिल पाटील सर आणि ऍडव्होकेट अंजलीताई या दोघांनीही खूप चांगलं मार्गदर्शन केलं. छात्र भारतीचा इतिहास, स्थापनेचा इतिहास, पार्श्वभूमी, स्थापनेमाग छात्र भारतीचा नेमका उद्देश काय होतं आणि आता आपण कशा पद्धतीने नवीन 21व्या काळात कशा पद्धतीने लढाई विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी द्यावी या संबंधित बरंच मार्गदर्शन सरांनी आणि मॅडमने केलेली आहे आपल्याला. तर ह्याच मान्यवरांच्या मागील सर्व पार्श्वभूमी घेऊन जाऊन आणि आत्ताची जी निकड आहे, जी गरज आहे विद्यार्थी चळवळीसाठी, ती आपण सगळेच करत आहोत. जवळपास छात्र भारती 22 ते 24 जिल्ह्यांमध्ये आज सक्रिय आहे आणि आणखीन येणाऱ्या काळात बाकी सर्व जिल्हे आपल्याला फोन करायचे. मी दोन्ही मान्यवरांचं मनापासून धन्यवाद देतो आणि तुमची प्रत्येक पावलावर आम्हाला मार्गदर्शक आवश्यक असणार आहे आणि तुमची गरज लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आमच्या सोबत आहात असं मी मान्य करतो आणि दोघांनाही धन्यवाद देतो. आम्ही सर्व आपले माजी आजी कार्यकर्त्यांचंही मनापासून धन्यवाद देतो. आज आपला पहिला कार्यक्रम होता. यापुढे प्रत्येक 1 किंवा 2 दिवसांनी आपल्या सर्व माजी पदाधिकाऱ्यांशी आपण बोलणार आहोत आणि सिनियर मंडळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या काळातील छात्र भारती कशा पद्धतीने तयार झाली, त्यांनी कोणत्या प्रश्नांवर लढाई उभी केली, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी जी लढाई त्या काळात त्यांनी उभी केली आणि प्रश्न कशा पद्धतीने सोडवले आणि त्यावेळेचा जो प्रवास होता आणि आत्ताच्या प्रवासाशी आपल्याला कशा पद्धतीने जोडून घेऊन येणाऱ्या काळात आपल्याला छात्र भारती गावागावात, तालुक्यात आणि वस्त्यांमध्ये पोहोचवायचं आहे. विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या काळात अडचणी आणखीन या NEP-च्या धोरणाने वाढणार आहेत. या सगळ्यांचं सर्वसमावेशक विचार करता तिथे संविधानाची आपली प्रत्येक मूल्यांची हेळसांड होता कामा नये. संविधान जपलं गेलं पाहिजे, विद्यार्थ्यांचं शिक्षण टिकलं पाहिजे. खाजगीकरणाला आपला विरोध आधीपासूनचा आहे तो तसाच ठेवून चांगलं शिक्षण आपल्याला येणाऱ्या भविष्यकाळात मिळायला पाहिजे यासाठी छात्र भारती कटिबद्ध असेल.
तर त्याचबरोबर शेतकरी, कष्टकरी, मजूर, आदिवासी, दलित आणि जो शिक्षणापासून आजपर्यंत वंचित राहिला आणि भविष्यात राहणार आहे, तर सर्वांसाठीची ही छात्र भारतीची व्यासपीठ सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे मी सर्वच कार्यकर्त्यांचं, आजी-माजी मार्गदर्शकांचं मी मनापासून आभार मानतो. छात्र भारतीच्या वतीने आभार मानतो आणि दोन्ही मान्यवरांना सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम आजचा इथेच संपला असं जाहीर करतो. आणखीनही विद्यार्थ्यांची काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर स्वतः अध्यक्ष महोदय आहेत, आम्ही सर्व आहोत. आम्हाला पर्सनल कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल, ग्रुप आहे आपला, त्यावर जरी प्रश्न सांगितला तरी त्या संदर्भात आपण चर्चा करूया. प्रश्न वाढत जाणाऱ्या येणाऱ्या काळात त्याची निकड सुद्धा आहे आणि ते सोडवण्याचं सुद्धा काम छात्र भारती आधीपासून करत आहे, याच्या पुढे सुद्धा करेल. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद, आभार. ठीक आहे, धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे धन्यवाद आणि त्याचबरोबर आपल्याला तांत्रिक सहकार्य केलेलं आहे शिंदे सरांनी, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद शिंदे सर. धन्यवाद.